नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मी तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आपण पाहत आहोत 7 ऑगस्ट 2023 रोजी विचारलेले मॉर्निंग शिफ्टचे आणि त्याच्यानंतर 2 शिफ्टचे जे काही प्रश्न विचारले होते त्याची मी तुम्हाला प्रश्न आणि उत्तर सांगणार आहे. तर हे जे प्रश्न आहेत ते मला डेव्हिल टीबी यांनी काय केलं पाठवलेले आहेत सकाळी 4 तासापूर्वी पाठवले आहेत. तर हे प्रश्न पाठवलेले आहेत त्यांनी उत्तमरित्या लिहून पाठवलेले आहेत. त्याच्यानंतर असेच त्यांनी काय केलं की प्रश्न पाठवलेले आहेत. तर याला मी थोडं व्यवस्थित संकलन करून थोडं लँग्वेज चेंज करून काय केलेलं आहे की हे प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलो विथ एक्स्ट्रा फॅक्ट्स. तर बघा, पहिला प्रश्न आहे की अनेर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अनेर जे अभयारण्य आहे हे धुळे जिल्ह्यात आहे. लक्षात घ्या की कुठे धुळे जिल्ह्यामध्ये आहे. आणि बाकीचे बघूयात की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय उद्यान कुठले कुठले आहेत. तर पहिले तर टोटल 6 आहेत. ते आहेत ताडोबा, नवेगाव, पेंच, संजय गांधी नॅशनल पार्क, त्याच्यानंतर गुगामल आणि चांदोली. हे जे आहे ते 6 नॅशनल पार्क याच्यात आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत. तर तुम्हाला प्रश्न याच्यावरती नक्कीच पडू शकतो की हे नॅशनल पार्क याच्यापैकी कोणतं नॅशनल पार्क महाराष्ट्रात आहे. तर असाही प्रश्न पडू शकतो तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की मारुती उद्योग समूह कोणत्या क्षेत्राची संबोधित आहे असं विचारलेलं आहे. तर बघा, मारुती उद्योग जे आहे ते ऑटोमोबाईलचे आहे. तुम्हाला माहिती आहे की ऑटोमोबाईलचे टू व्हीलर बनवणं सगळं अग्रगण्य हे आहे. त्याचं हेडक्वार्टर त्याचं कुठे आहे? नवी दिल्लीमध्ये आहे. त्याच्यानंतर फाउंडर कोण आहे? ब्रिजमोहन लाल मुंजल आहे. आणि फाउंडेड कधी झाली होती? 19 जानेवारी 1984 ला झाली होती. दारू हेरा येथे झाली होती. त्याच्यानंतर हे जे 10 कंपन्या आहेत ज्या ऑटोमोबाईल मध्ये टॉप कंपन्या आहेत फोर व्हीलरच्या, तर मारुती सुझुकी इंडिया आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर हुंदाई आहे. त्याच्यानंतर टाटा मोटर्स आहे, महिंद्रा अँड महिंद्रा आहे, त्याच्यानंतर किया मोटर्स आहे, टोयोटा किर्लोस्कर आहे, होंडा कार्स आहे, त्याच्यानंतर रिनॉल्ड्स आहे, स्कोडा आहे आणि एमजी आहे, मॉरिस गॅरेज आहे. या ज्या टॉप याच्यामधल्या इंडियामधल्या ज्या कंपन्या आहेत ऑटोमोबाईल्स इंडस्ट्री मधल्या. त्याच्यानंतर बघा की प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला की मान्सून हा शब्द कोणत्या भाषेतून घेतलेला आहे? तर मान्सून हा शब्द अरेबियन भाषेतून घेतलेला आहे. तर बघूयात की अजून कुठले कुठले शब्द अरेबियन घेतलेले आहेत. तर कमी, ओके, लेस जे असतं ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, तो आहे. त्याच्यानंतर मुलाकात शब्द आहे. जकात हाही आपण काय केलं की अरबीतून घेतलेला आहे. दरम्यान हा पण अरबियातून घेतलाय. दरिया हा अरेबियातून घेतलेला आहे. इजार, ओके, ज्याला पॅन्ट म्हणतो आपण, ते पण आपण अरेबियातून घेतलेलं आहे. आणि परवानगी हे शब्द काय की डिराईव्ह केलेले आहेत अरेबियन मध्ये, आपल्या भाषेमध्ये घेतलेले आहेत. तर असे काही की शब्द तुम्हाला मी काय केले की सांगितलेले आहेत. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. नाताळ काँग्रेसची स्थापना महात्मा गांधींनी कधी केली? तर बघा की नाताळ काँग्रेसची जी स्थापना आहे ती, आता नाताळ जी आहे त्याची स्थापना कधी केली होती? 1884 ला स्थापना केलेली आहे. आता बघूया त्याच्याबद्दल थोडस. तर बघितलं तर नेटल इंडियन काँग्रेस NIC ही 1984 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील नेटाल कॉलनी, आता इथे नाताळ आहे, नेटाल कॉलनी आणि नंतर नाताल प्रांतात, बघा, नेटाल कॉलनी आणि नंतर नाताल प्रांतात भारतीय विरुद्ध भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी स्थापन केलेली एक राजकीय संघटना होती. महात्मा गांधींनी स्थापन केल्यानंतर वीरनबेदीला विरोध करण्याची मुख्य बजावली आहे या संघटनेने. कोणती संघटना होती? नेटल इंडियन काँग्रेस NIC ही संघटना होती. ती 1894 इथे दक्षिण आफ्रिकेमध्ये काय केली होती की महात्मा गांधींनी स्थापन केली होती. याचं करेक्ट आन्सर असणार आहे 1894. पुढचा प्रश्न आहे बघा, गोदावरीबाई परुळेकर यांचा संबंध कशाशी आहे? आता काय केलं होतं की जर 2 दिवसापूर्वी जर पाहिलं तुम्ही, म्हणजे आय थिंक 3 ते 4 तारखेच्या शिफ्ट मध्ये, तर यांनी उलटा प्रश्न विचारला होता. तो काय तर मी सांगेल की वारली या समुदायाबद्दल जे चांगलं काम केलेलं आहे, वारली समुदायाबद्दल जे चांगलं काम केलं, उठावाबद्दल चांगलं काम केलंय, ते कोणती स्त्री आहे असं विचारलं होतं. तर यांना गोदाताई असं नाव होतं त्यांचं, गोदाताई म्हणतात यांना, आवडीनं काय करतात गोदाताई म्हणतात. तर यांचा संबंध कशाचे आहे असं जर बघितलं तर यांचा वारली जे हे आहेत, ओके, वारली आदिवासी आहेत, तर त्यांच्या संबंधात जे लढा आहे तर ते लढ्या संदर्भात यांचं काम चांगलं आहे. तर बघू शकता यांचा जन्म जर बघितला तर हा 18 ऑगस्ट 1908 ला झालेला आहे. ते त्यांचा मृत्यू 8 ऑक्टोबर 1996 झाले होते. माहेरचं नाव गोदाताई गोखले होते. भारतीय स्वातंत्र्य होत्या, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते आणि मराठी लेखिका होत्या. त्या लेखिका म्हणल्यानंतर यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. कोणती? जेव्हा माणूस जागा होतो, त्याच्यामध्ये काय केलं की डहाणू परिसरातील आदिवासी लढ्यांचे वास्तव मांडणारे पुस्तक आहे. त्याच्यानंतर काय की बंदिवासाची 8 वर्ष, ओके, या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे की कैद्यातील स्त्रियांच्या कहाण्या सांगणारे पुस्तक आहे. आणि आदिवासी रिव्हॉल्ट हे पुस्तक काय केले की द स्टोरी ऑफ वॉरली पीसंट
इन स्ट्रगल हे पुस्तक कुणी लिहिलेलं आहे? 3 पुस्तकं यांनी काय केलेली आहेत की गोदाताई परुळेकर यांनी लिहिलेलं आहे. तर 1945च्या सुमारास महाराष्ट्र प्रांतीय सभेच्या कामानिमित्त परुळेकर दांपत्य ठाणे जिल्ह्यातील आदिवासी वस्तीच्या डहाणू तलासरी गावात फिरत असताना तेथील आदिवासींचे गुलामगिरीचे भीषण जीवन पाहून तिथेच काम करायचे त्यांनी ठरवलं होतं. लक्षात घ्या की खूप मोठ्या जर पाहिलं तर आदिवासीविषयी जर पाहिलं तर गोदाताईंचं काम खूप हे आहे, अनोखं काम आहे. तर तुम्ही काय करू शकता, या प्रश्नाला एकदम व्यवस्थित त्यांची पुस्तकही लक्षात ठेवा, कारण की 2 प्रश्न याच्यात फिरून आलेले आहेत. त्यामुळे हा प्रश्नाला की याच्यातनं नक्कीच प्रश्न बनू शकतो पुढच्या याच्यात. त्याच्यानंतर पुढचं आहे की 14 वर्षाखालील मुलांना काम न करण्याचे मूलभूत हक्क कोणत्या अंतर्गत येते? तर मी काय केलं की मूलभूत हक्क जे आहेत, ओके, मूलभूत हक्क जे आहेत ते 12 पासून 35 पर्यंत येतात. तर ते कम्प्लीट मूलभूत हक्क तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. बघूयात पहिले. तर बघा की पहिलं तर येतं की 12वा कलम जे आहे ते आहे की राज्याची व्याख्या लिहिते. त्याच्यानंतर 13वा आहे की मूलभूत अधिकारांची विसंगत आणि अपमानित कायद्यांची व्याख्या करते. त्याच्यानंतर समानतेचे कायदे आहेत. कोणते कोणते? 14वा कायदा आहे, 14वा कलम आहे कायद्यापुढे समानता. 15वा कलम आहे भेदभावाचा निषेध. त्याच्यानंतर 16वा कलम आहे सार्वजनिक रोजगारात संधीची समानता. त्याच्यानंतर 17वा कलम आहे की अस्पृश्यता निर्मूलन. आणि 18वा कलम आहे की पदव्या रद्द कर. पदव्या म्हणजे स्त्री वगैरे जे काही लागतात पुढे, ओके, एखाद्याला स्पेसिफिक लाईन लिहिता आहेत तर ते जे पदव्या आहेत त्याने भेदभाव तयार होतो असं म्हणणं आहे. तर ते जे 18वा कलम आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर 19व्या कलमात 6 अधिकार आहेत. कोणते कोणते? भाषण आणि आता याच्यामध्ये स्वातंत्र्याच्या अधिकारांतर्गत हे येतात 19व्या कलम. त्याच्यात 6 अधिकार आहेत. कोणते कोणते? भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार. त्याच्यानंतर दुसरा आहे की शांततेने आणि शस्त्राशिवाय एकत्र येण्याचा अधिकार. त्याच्यानंतर तिसरा आहे संघटना किंवा संघ किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार. त्याच्यानंतर आहे भारताच्या संपूर्ण प्रदेशात मुक्तपणे फिरण्याचा अधिकार. त्याच्यानंतर आहे भारताच्या प्रदेशाच्या कोणत्याही भागात राहण्याचा आणि स्थायिक होण्याचा अधिकार. त्याच्यानंतर आहे कोणतीही व्यवसाय करण्याचा किंवा कोणतेही व्यवसाय व्यापार व किंवा व्यवसाय करण्याचा अधिकार. त्याच्यानंतर जे अधिकार येतो 20वा अधिकार आहे तो आहे की गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्याच्या संदर्भात संरक्षण. गुन्ह्यासाठी तेही मिळतं तुम्हाला. स्वातंत्र्याचा अधिकार येते अंदर येतं. त्यानंतर 21वा आहे की जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण. 21वा हे सांगतं की शिक्षणाचा अधिकार येतो. त्याच्यानंतर 22वा अटक आणि अटकेपासून संरक्षणाचा अधिकार आहे तो 22वा आहे. त्याच्यानंतर शोषणाविरुद्धचे हक्क कोणते कोणते आहेत? तर 23वा आहे की मानवी तस्करी व सक्तीच्या मजुरीवर प्रतिबंध येतो. आणि 24वा आहे बालमजुरीवर बंदी. तर आपल्या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते आहे की आर्टिकल जे कलम आहे 24 असणार आहे, बालमजुरीवर बंदी हे असणार आहे. त्याच्यानंतर ना की धर्म स्वातंत्र्यावरती अधिकार कोणते कोणते आहेत? तर 25वा आहे विवेक, व्यवसाय, सराव व प्रसार करण्याचे स्वातंत्र्य. त्याच्यानंतर आहे की 26वा कलम आहे धार्मिक व्यवहार व्यवस्थित करण्याचे स्वातंत्र्य. 27वा कलम आहे धर्माच्या संवर्धनासाठी कर आयकरापासून स्वातंत्र्य. 28वा आहे धार्मिक सूचनांना उपस्थित राहण्यापासून स्वातंत्र्य. त्याच्यानंतर ना सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कोणते कोणते आहेत ते बघूयात. पहिला 29वा आहे की अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण. 30वा आहे अल्पसंख्यांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि प्रशासनाचा अधिकार आहे. 30वा आर्टिकल. त्याच्यानंतर बघितलं तर 32वा म्हणजे घटनात्मक उपाय योजना आहे. 32वा त्याच्यात 5 रिट्स येतात. ते 5 रिट्स हे असतात. कुठले कुठले आहेत? पहिले तर हॅबस कॉर्पिस आहे. त्याच्यानंतर मेंडेबस आहे, क्यू वॉरंटो आहे, त्याच्यानंतर प्रतिबंध आहे आणि सर्टिओरी आहे. ओके. त्याच्यानंतर 33वा आहे की सशस्त्र दलाचे निर्देशन, निमलष्करी पोलीस दल, गुप्तचर संस्था व समान दले यांच्यातील मूलभूत अधिकारावर निर्बंध घालण्याचा किंवा रद्द करण्याचा संसदेला अधिकार देतो. 34वा आहे की मार्शल लॉ अंमलात असताना मूलभूत अधिकारांवरती निर्बंध घालण्याची तरतूद करते. आणि 35वा जो आहे तो संसदेला मूलभूत हक्कावर कायदे करण्याचा अधिकार देतो. हे जे 3 आहेत ते काय करतात की आपल्या याला कॉन्ट्राडिक्टरी कायदे आहेत. म्हणजे अधिकार मूलभूत हक्कावरती अधिकार हे करण्यासाठी काय म्हणतात ते शासनाला दिलेले अधिकार आहेत. त्याच्यानंतर प्रश्न होता की कृष्णा ही नदी कोणत्या दिशेला वाहते? तर कृष्णा नदी पूर्व दिशेला वाहते. आता बघा कृष्णा नदीबद्दल थोडीशी माहिती. तर कृष्णा नदी काय करते की दक्षिण भारतात कृष्णा नदी की आंतरराज्यीय नदी आहे. म्हणजे आंतरराज्य कोणकोणते राज्य आहे? कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या 4 राज्यातून कृष्णा नदी वाहते आणि महाराष्ट्र राज्यातील महाबळेश्वर इथून उगम पावते ती. ठीक आहे. त्याच्यानंतर बघितलं तर ही जी आहे तर पेनिसुला मधली भारतातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे. ओके. दुसरी जी की पश्चिम घाटातील महाबळेश्वर म्हणजे वेस्टर्न घाटातली पेनिसुला मधली ही सगळ्यात दुसरी मोठी नदी आहे. त्याच्यावरती धरणे कोणकोणती आहेत? तर आहे ढोम धरण आहे,
धोम बलकवडी आहे, अलमट्टी धरण आहे, बसवसागर धरण आहे, नागार्जुन सागर धरण आहे, श्रीशैलम धरण आहे, जुरा धरण आहे, नारायणपूर धरण आहे, त्याच्यानंतर प्रकाश बॅरेज आहे, प्रकाशम बॅरेज, त्याच्यानंतर ना अमर धरण आहे. तर हे धरण आहेत ते याच्यावरती आहे, कशावरती आहेत, कृष्णा नदीवरती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की 2011च्या जनगणनेनुसार आदिवासी जमातीची संख्या कोणती होती. तर हे मी काय केलं की जे पोर्टल हे आहे सेन्सस आहे 2011चा, त्याच्यानुसार हा टेबल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये युटी नुसार ओव्हरऑल एसटीचं पॉप्युलेशन दिलेलं आहे. तर बघितलं तर इंडियाचं पॉप्युलेशन जे बघितलं एसटी पर्सेंटेज एसटी इन द इंडिया स्टेट टू द टोटल पॉप्युलेशन इन इंडिया. तर इंडियाचं आहे ते एसटीचं पॉप्युलेशन आहे 8.6% आहे. 8.6% आहे. टोटल पॉप्युलेशन किती आहे तुमचं इन लॅक जर बघितलं तर आय थिंक 12,108 लाख तेवढं होतं टोटल इंडियाचं पॉप्युलेशन. त्याच्यातले 1045.46 जे आहे लाख ते होतं एसटीचं पॉप्युलेशन, दॅट इज 8.6 करोड सॉरी पर्सेंट मध्ये येते पॉप्युलेशन. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे मी काय केलं तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त जर तुम्ही पॉप्युलेशन बघितलं तर एमपी मध्ये येतं पॉप्युलेशन सगळ्यात जास्त एसटीचं. ते तुम्ही बघू शकता. आय थिंक एमपी इथे मेन्शन केलं असेल तर तुम्हाला दिसेल इथे. मध्य प्रदेश 14.7% जे आहे ते सगळ्यात जास्त एमपी मध्ये पॉप्युलेशन आहे ट्राईब्सचं. त्याच्यानंतर पुढचं आहे की इथं काय केलं की न्यायालयाचे चुकीचे विधान, ऍक्च्युली ते विधान त्यांनी प्रॉपर नाही पाठवले त्यामुळे मी मेन्शन नाही केले. तुम्हाला काय माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर पुढचं आहे की 1935 हा कायदा केव्हापासून लागू करण्यात आला. तर बघा हे कायदा पारित करण्यात आला 2 ऑगस्ट 1935 आणि लागू करण्यात आला होता 1 एप्रिल 1937 ला. आता याच्यामध्ये कलमामध्ये काय होतं की बघा याच्यामध्ये काय होतं 1935च्या कायद्यामध्ये 14 भाग होते, 321 कलमे होते आणि 10 परिशिष्टे होती. आता त्याच्यामध्ये तरतुदी कोणत्या केल्या होत्या. संघसूची मध्ये 59 हे होते विषय होते, प्रांतिक मध्ये होते 54 विषय आणि समवर्ती सूचीमध्ये 36 विषय होते. त्याच्यानंतर राज्यपालाकडे गव्हर्नरकडे जर बघितलं तुम्ही हे जे त्यांनी काय केलं होते वेगवेगळ्या हे केल्या होत्या. तर ते कोणते आहे तर बघू शकता की 1919च्या कायद्यानुसार जी प्रांतिक स्तरावरती शासन व्यवस्था निर्माण करण्यात आली होती ती आता केंद्रीय पातळीवर निर्माण करण्यात आली. त्याच्यानंतर स्वायत्तता लागू करण्यात आली. त्याच्यानंतर फेडरल कोर्टाची स्थापना करण्यात आली होती कधी 1 ऑक्टोबर 1937 ला. त्याच्यानंतर विषयक तरतुदी केल्या. त्याच्यानंतर आरबीआयची स्थापना 1935. त्याच्यानंतर हा जो आहे तो कश्यपच्या याच्यातून घेतलेला आहे 70% भाग जो आहे तो कश्यप मधून घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर लोकसेवा आयोगाची घेतलेला स्थापना. त्याच्यानंतर बघितलं तर 10% लोकांना काय केलं की मतदानाचा अधिकार देण्यात आला. त्याच्यानंतर कायदेमंडळात 1/3 मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्यात आलं आणि या अंतर्गत कायद्याअंतर्गत मुस्लिम नव्हते शीख, भारतीय, ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन यांच्यात की स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान करण्यात आलं होतं. आणि केंद्राकडून राज्यांना निर्देशन कल्पना आपल्या घटनाकारांनी 1935 मधून घेतलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मराठीचा विषय बघूयात आपण. तर मराठीमध्ये बघितलं तर अमृतचा समानार्थी शब्द विचारला होता समानार्थी. तर अमृतचा समानार्थी शब्द आहे सुधा, पियुष, अपार हे आहेत समानार्थी शब्द. त्याच्यानंतर ऐच्छिकच्या विरुद्धार्थी शब्द विचारला होता. ऐच्छिक जे म्हणला त्याला कंपल्सरी म्हणू सॉरी ऑप्शनल म्हणू शकतो आपण. ओके. जे की ऐच्छिक आहे तर याच्या विरुद्ध जर बघितलं तर कंपल्सरी किंवा कंपल्सरीला जर म्हणण्यात येईल तर तुम्हाला काय होईल की आवश्यक इथे आवश्यक येऊ शकतं. त्याच्यानंतर कंपल्सरी म्हणजे जर दुसरं जर बघितलं तर अनिवार्य असा असू शकतं ऐच्छिकच्या विरुद्धार्थी शब्द. त्याच्यानंतर पुढचा आहे की रिकाम्या जागा भरायच्या. पक्षाचा काय असतो की पक्षाचं घरटं असेल इथे आणि पक्षाचे असेल तर थवा असू शकतं. पक्षाचा आहे त्यामुळे घरटं असू शकतं. त्याच्यानंतर पुढचा आहे की शुद्ध शब्द विचारायला सांगितलं होतं की इथं परीक्षा होतं तर 3 शब्द दिले होते. त्याच्यानंतर होतं अंगाची लाही लाही होणे. याचा अर्थ काय होणे की तुम्हाला खूप कष्ट घेणे म्हणजे खूप त्रास होणे. ऍक्च्युली अंगाची लाही लाही होणे या म्हणीचा अर्थ होतो. त्याच्यानंतर पुढची म्हण होती की घरोघरी मातीच्या चुली. तर याचं मिनिंग होतं की काय की सगळ्यांची सारखी कंडिशन सारखी परिस्थिती असं याचं मिनिंग होतं या म्हणीचं. त्याच्यानंतर भाववाचक नाम लिहा. कविता सुरेश गाते याच्यातला भाववाचक नाम तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे की प्रश्नार्थक क्रियापदे ओळखा असं होतं त्यातलं ओळखायचं होतं तुम्हाला. त्याच्यानंतर जर बघितलं तर याच्यामध्ये बुद्धिमत्तामध्ये जर पाहिलं तुम्ही तर दिशावरती प्रश्न होता, नात्यावरती प्रश्न होता, कुटुंबातील माणसे किती असा प्रश्न होता, त्याच्यानंतर अक्षरमाला होती आणि अंकगणितचे 2 प्रश्न होते. त्याच्यानंतर पुढचं पाहिलं तर
इंग्लिशमध्ये बरोबर शब्द लिहायचे 2 प्रश्न होते, विरुद्ध अर्थी 2 प्रश्न होते, समानार्थी 2 होते, वन वर्ड सबस्टिट्यूशन 2 होते आणि ग्रामर होता. तर अशा प्रकारे काय केलंय की मी तुम्हाला जे आजचे विचारलेले होते ते प्रश्नाचे सगळ्याची उत्तरं सांगितलेले आहेत. तर अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा, ज्याने काय होईल की सगळ्यांनी याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.